नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बरवा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एखाद्या व्यक्तीची ओळख करून देताना बस नाम ही काफी है हे वाक्य उच्चारता येईल अशी खूप कमी लोक असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज माझा कट्ट्यावर आलंय, ज्यांची ओळख फक्त त्यांचं नाव उच्चारलं तरी पुरेशी होते. FDAचे आयुक्त, IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर. एक माणूस सिस्टीम बदलू शकत नाही, पण बदलाची सुरुवात नक्की करू शकतो. या बदलांसाठी अनेकदा नशिबी बदली येऊनही तुकाराम मुंढे सर कधीच कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो अधिकारी निवडले जातात, पण मोजकेच अधिकारी लोकसेवक होतात. त्यातलं आजच्या काळातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर. ते दोनच गोष्टींसाठी चर्चेत असतात, त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी आणि त्यांच्या बदल्यांसाठी. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी सध्या कारवाईचा धडाका लावलाय आणि त्यांचा हा धडाका बघून अनेकांना तर धडकी भरतीये. चुकीला माफी नाही या तत्वाला अनुसरून काम करताना त्यांच्या कारवाईच्या कचाट्यातून ना कोणते मोठे ब्रँड सुटले, ना कोणता एलिट क्लास क्लब आणि ना हायकोर्टाची कॅन्टीन्स. कुठे नाराजीचे, तक्रारीचे सूर ऐकू येत आहेत, पण मुंढे सर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तुकाराम मुंढे हे व्यक्तिमत्व हा बाणा एका दिवसात घडलेला नाहीये. बालपणी वडिलांचे सचोटीचे आणि प्रामाणिकपणाचे संस्कार, मोठ्या भावाकडून मिळालेली जिद्द आणि खडतर परिस्थितीनं पाडलेले पैलू यातून घडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम मुंढे सर. पोटातल्या भुकेला जिद्द आणि मेहनतीची जोड देत मुंढे सरांनी स्वतःला घडवलंय. त्यांचा याच प्रवासावरती तुकाराम हे पुस्तक नुकतंच वाचकांच्या भेटीला आलंय. आज कट्ट्यावरही आपण तो प्रवास उलगडूया, त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार, मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर ना, तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या